नमस्ते, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत मेथीच्या पराठ्याची रेसिपी शेअर करणार आहे. तुम्ही ते पाहू शकता किती खमंग अशा मी ते मेथीचे पराठे बनवून तयार केले आहेत. तर चला तुम्हाला रेसिपी सांगते. मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि एक मोठा आल्याचा तुकडा घेतला आहे, त्याला बारीक चिरून घेतलं आहे आणि इथे मी 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्यात. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता याचं एक जाडसर वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटण वाटत असताना पाणी टाकायचं नाही किंवा एकदम पेस्ट बनवायची नाही, जाडसर वाटण वाटून घ्यायचं आहे. मी इथे एक जुडी मेथीची घेतलेली होती, ती छान अशी तोडून आणि स्वच्छ मी इथे धुवून घेतलेली आहे. ही मेथी जी आहे ती गावरान आहे, त्यामुळे एकदम बारीक बारीक पानं आहेत, तरी देखील आपण ह्या मेथीला छान असं बारीक चिरून घेऊया. आता मी इथे एक मोठ्या वाटीने 3 कप गव्हाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे. म्हणजे आपली मेथीची जुडी किती मोठी आहे किंवा बारीक आहे याचा अंदाजा लावून आपल्याला पीठ घ्यायचं आहे. खूप जास्त घ्यायचं नाही, कमी नाही. आणि आता त्यामध्ये मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. म्हणजे टोटल मी इथे 3.5 वाटी पीठ घेतलेलं आहे दोन्ही मिळून. आता हे आपण वाटण वाटून घेतलेलं होतं ते टाकून घेऊ. आणि आता त्यामध्ये एक मोठा चमचा मी ओवा घेतला आहे. तो ओवा अशा प्रकारे हातावरती चोळून टाकायचा आहे. आणि एक मोठा चमचा आपल्याला इथे जिरे टाकून घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे. आणि आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आता इथे मी एक मोठं जे तेलाचं माप असतं त्याच्याने मी इथे तेल टाकून घेत आहे. आता इथे मी सगळे जे सुके जिन्नस होते ते टाकून घेतलेत. आणि आता लास्टला आपल्याला ही जी मेथी मी चिरून घेतली होती ती मी इथे टाकून घेत आहे. मी वाटीने ह्याला मोजलं मेथीला, तर ते साधारण 4 कप इतकी माझी ही चिरलेली मेथी होती. म्हणजे इथे आपल्याला 3.5 कपाला मी इथे 4 कप मेथीचा वापर केलेला आहे. हे बघा. आता आपल्याला इथे पाणी न टाकता पहिले ही मेथी आणि पीठ दोन्ही एकदम छान असं चोळून मिक्स करायचं आहे. आणि मग लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घेत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळत असताना एक लक्षात ठेवा, जास्त पाणी टाकायचं नाही, कारण मेथीलाही पाणी सुटतं. म्हणून छान असं थोडं थोडं पाणी टाकून घेत घट्टसर आपल्याला हे पीठ मळायचं आहे. इथे बघा, मस्त असं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. खूप पातळ पीठ मळायचं नाही, नाहीतर काय होतं की मग पराठे लाटायला येत नाहीत. आता एका साईडला मी तवा ठेवला आहे गरम करत. आता मी यातून एक उंडा घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पराठे मोठे किंवा छोटे करू शकता. मी ते मीडियम साईजचे पराठे बनवून घेणार आहे. हे बघा. आता सुक्कं पीठ लावायचं आहे आणि एकदम अलगद हाताने आपल्याला हे पराठा छान असा पातळ लाटून घ्यायचा आहे. खूपही पातळ लाटायचं नाही आणि खूप जाडही ठेवायचं नाही. म्हणजे छान असं आपले ही एकदम खरपूस आणि खुसखुशीत आपली ही मेथीची पराठे तयार होतात. हे बघा, इथे पीठ छान असं मी मळलंय, त्यामुळे पराठा लाटायला खूप सोपा जात आहे. खूप आपल्याला इथे घट्ट पण पीठ मळायचं नाही आणि खूप सैलसर पीठ मळायचं नाही. हे बघा, चपातीला आपण जसं पीठ मळतो तो खूप पातळ होईल, त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं घट्ट आपल्याला हे पराठ्याचं पीठ मळायचं आहे. आता एका साईडला मी तवा ठेवला होता, तवा छान गरम झाला आहे. आता त्यावरती टाकू तेल आणि तवा आपला गरम झाला का चेक करून पराठा टाकायचा आहे. आणि एक लक्षात ठेवा, पराठा शेकवत असताना अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही. मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला खरपूस असा हा पराठा तुपावरती किंवा तेल लावून भाजून घ्यायचा आहे. इथे मी तूप लावून पराठा भाजणार आहे. हे बघा. आणि एक लक्षात ठेवा, पराठा पलटत असताना खूप आरामात पलटा, कारण तो खूप मऊसूत असतो. हे बघा, माझ्याकडून अशी चूक झाली आणि पराठा पलटताना पडला हातातूनच. त्यामुळे आरामात हा पराठा पलटायचा आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला पराठा भाजायचा आहे. बघा, दुसरी बाजू देखील आपली छान भाजली गेली की आता यावरती तूप लावायचं आहे किंवा मग तुम्ही तेल देखील लावू शकता. सगळ्या बाजूला छान असं तूप पसरवून घ्यायचं आणि छान आपल्याला हा पराठा, हे बघा, अशा प्रकारे मीडियम गॅसवरतीच छान आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे. पराठा शिकवत असताना अजिबात घाई करायची नाही, नाहीतर पराठा आपला हा मऊसूत होतो, खुसखुशीत होत नाही. तर चला, दुसरा एक पराठा मी तुम्हाला छान असा लाटून दाखवते. हे बघा, छान असा मी पातळ असा पराठा लाटून घेतला आहे. हे बघा. आता हा पराठा देखील आपण छान असा खरपूस भाजून घेऊ. तर मग सांगा, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर नक्की शेअर करा,
लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही बनवल्यानंतर पराठे तुमचे कसे बनलेत ते. आणि आता हा देखील पराठा छान आपण मीडियम गॅसवरती भाजून घेऊयात. जर तुमचे देखील मुलं मेथीची भाजी आणि चपाती खायला कंटाळ करत असतील तर तुम्ही अशा प्रकारे मेथीचे पराठे त्यांना करून द्या. ते नक्की आवडीने खातील आणि हे पराठे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात आणि खूप छान लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झालेत ते मला सांगायला विसरू नका. हे बघा इथे मी पराठे छान बनवून घेतलेत आणि मी ते दही आणि टोमॅटो केचप घेतलं आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे दह्यासोबत किंवा केचपसोबत खाऊ शकता. हे बघा काय भारी दिसत आहेत ना पराठे, एकदम मस्त. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर चला तर मग या थंडीमध्ये हे मेथीचं जे सीझन आहे त्यामध्ये हे छान असे खमंग आणि खुसखुशीत आणि टेस्टी एकदम मेथीचे पराठे बनवून नक्की खा आणि तुमच्या घरच्यांनाही खाऊ घाला. तर कशी वाटली ही रेसिपी मला पटकन सांगा. बाय बाय.